माफी मागा त्या विद्यार्थ्यांची ज्यांनी हा कच्चा वाटाणा खाल्ला आणि आजारी पडले. अनेक शाळांतून शिळं अन्न खाल्ल्यामुळे मुलं आजारी पडली, त्यांना विषबाधा झाली. हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? जेमगीचे मेळावे घेत आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात पाहायला गेलं तर जामनगर पॅटर्न संदर्भात तुम्ही काय माहिती समोर आणली? MIDC असेल, गिरीश महाजन असेल आणि सामंतवरती देखील आरोप केले तुम्ही. मी आरोप करत नाही. मला आता बघा बाहेर माझ्याकडे किती लोक भेटले भ्रष्टाचाराच्या फायलीवर बसले. साधे लोक आहेत. MIDC मध्ये मराठी उद्योजकांना प्लॉट मिळत नाही. आज लिहिलंय मी. हे एक प्रकरण आहे. माझ्याकडे अशी 111 प्रकरण आहेत. डायरेक्ट त्या एजंटला भेटायला लावतात. मंत्री भेटत नाहीत, त्यांचे OSD नाही भेटलं तर OSD एजंटला भेटायला सांगतात. स्टार्टअप इंडिया करताय ना, मेड इन इंडिया करताय. MIDCचे प्लॉट कोणाला जात आहे आणि कोणत्या मार्गाने जात आहे, कुठ्या मागे किती पैसे आहेत? मी किती म्हटलं आयुष्यावर बोलायचं नाही तरी मला राहत नाही हे विषय बोलल्याचे. इतके लोक येत आहेत. कुंभमेळ्यामध्ये बघा काय चाललंय. म्हटलंय कशा प्रकारे पैसे खातात. धर्म सोडत नाही, उद्योग सोडत नाही, शिक्षण सोडत नाही, पोषण आहार सोडत नाही मुलांचा. सर्वत्र पैशाचा अपहार सुरू आहे. आदित्य ठाकरे आज रेड कार्ड दाखवणार आहेत गव्हर्नमेंटला. सगळ्या खेळाडूंना त्यांनी विनंती केली. रेड कार्ड हा फुटबॉल मधला म्हणजे बाहेर काढतात. हे सुद्धा आम्हाला आदित्यजीमुळे कळलं. ते फुटबॉल प्रेमी आहे. रेड कार्ड फार उत्तम प्रकारचं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.